तर आज मी बनवते बेक चीज पास्ता। तुम्ही हा पास्ता कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता। त्याचबरोबर हा पास्ता घरच्याच इन्ग्रेडियंटपासून बनवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जायची काहीच गरज नाही आहे। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं घालते मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं तेल। तेल याकरता घालायचं आहे कारण का आपण जेव्हा पास्ता ह्यामध्ये टाकू तेव्हा तो एकमेकांना चिकटणार नाही। पाणी छान गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पास्ता। त्या अगोदर पास्ता अजिबात घालू नका। तर इथे मी घातलेला आहे स्पायरल पास्ता। तुम्ही ह्या जागी दुसरा तुमचा आवडता पास्ता घातला तरी सुद्धा चालेल। आता हा पास्ता आपल्याला थोडासाच उकळवून घ्यायचा आहे कारण का हा नंतर बेकच होणार आहे, त्याकरता इथे आपल्याला जास्त इथे उकळवायचं नाही आहे। तर आता हा पास्ता इथे आपला तयार झालेला आहे, हा आपण साईडला काढून घेऊया। तर आता इथे मी घेतलेलं आहे तेच भांडे, हे मी छान धुवून घेतलेलं आहे। यामध्ये घालूया आपण थोडंसं तेल, त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण। लसणामुळे ना पास्त्याला चव खूपच छान येते। आता हा लसूण आपल्याला छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असाच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे थोडासा बारीक चिरलेला कांदा। कांद्याला सुद्धा छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत परतवत राहायचं, 1 मिनिट लागतो। त्याशिवाय तुम्ही ह्यामध्ये बाकीचे जिन्नस घालू नका, त्यामुळे ना बारीक बारीक जिन्नसमुळे आपल्या पास्त्याला छान चव येणार आहे। आता इथे मी घेतलेले आहे मिक्स व्हेजिटेबल, तुम्ही तुमच्या इथे आवडत्या व्हेजिटेबल घेऊ शकता। तर आता ह्यामध्ये मी घेतलेला आहे वाटाणा, बीन्स, गाजर, ब्रोकोली आणि त्याचबरोबर शिमला मिरची। आता या भाज्या आपल्याला आपल्याला जास्त मिळमिळीत होईपर्यंत या भाज्या शिजवून नाही घ्यायच्या, थोडासा त्याचा क्रंचीनेस आहे ना तो टिकून राहायला पाहिजे। आता इथे मी घालते थोडेसे सॉसेस। तर इथे मी घेतलेला आहे सर्वात पहिले टोमॅटो केचप, त्याचबरोबर पाणी। पिझ्झा सॉस घेतलेला आहे, हा होममेड पिझ्झा सॉस आहे। जर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ती नक्की शेअर करेल। त्याचबरोबर इथे मी थोडेसे ना हर्ब्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर चिल्ली फ्लेक्स। आता या भाज्या आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्यामध्ये असं परतून घ्यायचे। तर हे बघा इथे आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत। तर चला आता आपली फिलिंग इथे तयार झालेली आहे। आता इथे मी घेतलेला आहे एक रेक्टँगल मोल्ड, तुम्ही ह्या जागी इथे स्क्वेअर मोल्ड सुद्धा घेऊ शकता। आता सर्वात पहिले बॉटमला सर्वात खाली आपल्याला या भाज्या इथे पसरवून घ्यायच्या आहेत। त्यावरती इथे मी घालते बॉईल केलेला पास्ता नंतर इथे आपल्याला परत ह्यावरती भाज्यांची एक लेयर टाकून घ्यायची। त्यावर परत आपल्याला इथे बॉईल केलेला पास्ता घालायचा आहे। तर सर्वात शेवटी आपण ह्यावर घालूया घरीच बनवलेला पिझ्झा पास्ता सॉस। आता सर्वात शेवटी लहान मुलांपासून मोठ्यांचं सर्वात फेवरेट असं ह्यावरती आपण मोझरेला चीज घालून घेते। ते सर्व साईडला इथे पसरवून घ्यायचे। चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त जेवढं तुम्हाला आवडेल तेवढं। त्याचबरोबर यावर मी घालते थोडेसे वरतून ओरिगॅनो आणि त्याचबरोबर चिल्ली। तर इथे आपला पास्ता बेक व्हायला तयार झालेला आहे। आणि त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपी करता स्वरूपास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता हा आपण बेक करून घेऊया 200 डिग्रीवरती 10 ते 12 मिनिटाकरता। तर हे बघा इथे आपला सुंदर पास्ता बनून तयार झालेला आहे, तो छान बेकसुद्धा झालेला आहे। तर तुम्ही हा पास्ता गरमागरमच छान एन्जॉय करू शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू